आता याच्यानंतरचा पुढचा भाग आहे तो ब्राझीलचा भाग आहे. आतापर्यंत आपण भारतातील असणारी लोकसंख्या कशी आहे, हे वितरण कसं आहे हे टिंबाच्या साहाय्यानं समजून घेतलं आणि रंगांच्या साहाय्यानं घनता आपण कशी आहे, लोकसंख्येची घनता आहे ती आपण समजून घेतली. आता आपण ब्राझीलचा विचार करणार आहे. यामध्ये 6.2 मध्ये अ आणि आ अशा दोन आकृती नकाशे आहेत. या दोन नकाशांच्या आधारे आपल्याला आज मगाशी सुद्धा एक टिंबाचा नकाशा होता की ज्याच्यामध्ये हा जराशी पुन्हा आपण झूम करू म्हणजे लक्षात येईल. हा नकाशा की या नकाशामध्ये सुद्धा दिलेलं वितरण आहे पहा की एक टिंब बरोबर 2 लाख व्यक्ती, एक टिंब बरोबर 2 लाख व्यक्ती. आपल्या भारताच्या नकाशामध्ये सुद्धा इथं दिलेल्या होत्या एक टिंब बरोबर 2 लाख व्यक्ती, एक टिंब बरोबर 2 लाख व्यक्ती. तसं इथं सुद्धा टिंबांच्या साहाय्यानं या ब्राझीलच्या लोकसंख्या कशा पद्धतीचं आहे, वितरण कशा पद्धतीचं हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे ब्राझीलच्या लोकसंख्येचा जर नकाशाचा आपण विचार केला तर या पूर्वेकडच्या असणाऱ्या या किनारपट्टीला त्याच्याचबरोबर ही ब्राझीलची उच्चभूमी आणि या अजस्त्र कड्याच्या अंतर्गत भागाचा भाग आणि या बाजूला अत्यंत विरळ लोकसंख्या, पश्चिमेच्या बाजूला आणि उत्तरेच्या बाजूला अत्यंत विरळ लोकसंख्या असली आपल्याला दिसून येते, अत्यंत विरळ लोकसंख्या असली दिसून येते. आता इकडचा नकाशा आपण पाहूया लोकसंख्येच्या घनतेचा. हा लोकसंख्येची घनता ही प्रति चौरस किलोमीटर मध्ये किती आहे, 50 पेक्षा कमी घनतेचा असणारा प्रदेश किती आहे, कुठे आहे, 51 ते 100चा कुठे आहे, 101 ते 150चा किती आहे, 151 ते 300चा किती आहे आणि 300 पेक्षा जास्तचा किती आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर एकूण आपल्या भारताचा विचार केला तर या देशाची लोकसंख्येची घनता ही जास्त कमी असलेली आपल्याला दिसून येते आणि भारताच्या लोकसंख्येची घनता ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. आता यामध्ये 300 पेक्षा जास्त असणारे एवढेच देतं दिसून येते. म्हणजे साओ पावलो आणि रिओ दे जेनेरो या ठिकाणचे दोनच भाग या ठिकाणी आपल्याला 300 पेक्षा अजून थोडंसं ब्राईट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. साओ पावलो रिओ दे जेनेरो या ठिकाणी फक्त लोकसंख्येची घनता जास्त आहे. 151 ते 300 या ठिकाणचा जर विचार केला तर पॅराना, सांता कॅटरिना, त्याचबरोबर रिओ दे ग्रांडे आणि अलागवास हा जो भाग आहे, पूर्वेकडचा जो भाग आहे, किनारपट्टीचा भाग आहे, या ठिकाणी 151 ते 300 यापर्यंत लोकसंख्येची घनता दिसून येते. त्याच्यानंतर 101 ते 150च्या याच्यामध्ये ही जी राज्य आहेत, अंतर्गत भागांमध्ये ही जी राज्य आहेत यांच्यामध्ये या पद्धतीचे ब्राझील हे त्यांचं राजधानीचं शहर आहे, तिथं सुद्धा 300 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असली आपल्याला दिसून येते आणि बाकी सर्व राज्यांच्या मध्ये आपल्याला 50 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असलेली आपल्याला दिसून येते. अशा रीतीनं या ब्राझीलच्या लोकसंख्येचं वितरण आपल्याला सांगता येऊ शकेल या आकृतीवरून सांगता येईल. आता कोणत्या भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात केंद्रित झालेली आढळते तर या भागांमध्ये तुमच्या पुन्हा एकदा त्या प्रश्नाच्या अनुषंगाने विचार करूया. कोणत्या भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात केंद्रित झालेली आढळते, कोणत्या भागांमध्ये लोकसंख्येची केंद्रित झालेली आढळते तर हा आग्नेय असणारा ब्राझीलचा भाग की साओ पावलो, रिओ दे जेनेरो आणि त्याचबरोबर ब्राझिलिया या ठिकाणी लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात एक झालेली आपल्याला केंद्रित झालेली दिसून येते. कोणत्या भागात लोकसंख्या अत्यंत कमी आहे तर हा जो पश्चिमेकडचा भाग आहे आणि उत्तर ब्राझीलचा जो भाग आहे, पश्चिम ब्राझील आणि उत्तर ब्राझील हा जो भाग आहे या भागांमध्ये लोकसंख्या अत्यंत वेगळी असली आपल्याला दिसून येते. आता त्याच्यानंतरचं पुढचं आहे की उपरोक्त नकाशातील वितरण कोणत्या पद्धतीने दाखवलेलं आहे. उपरोक्त नकाशातील वितरण कोणत्या पद्धतीने दाखवलेलं आहे तर इथं टिंब पद्धतीने दाखवलेलं आहे, तर इथं रंगांच्या छटाने दाखवलेलं आपल्याला दिसून येतं, रंगांच्या छटाने दाखवलं दिसून येतं. आता त्याच्यानंतर भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये जाऊया. जसं आपण भारताच्या असणारा किती प्रदेश आपल्या भारताला मिळालेला होता आणि लोकसंख्येची घनता काय होती या दृष्टीने विचार केला होता, तसं आपल्याला या ब्राझीलच्या दृष्टीने विचार करूया आपण की ब्राझीलच्या दृष्टीने विचार केला तर ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे. तसं आपण पाहिलं होतं की दक्षिण आशिया खंडामध्ये दक्षिणेकडच्या बाजूचा आणि जगामध्ये 2 नंबरची लोकसंख्या असणारा भारत हा देश आहे. पण दक्षिण अमेरिका खंडात
अमेरिका खंडापुरता विचार करतोय, दक्षिण अमेरिका खंडापुरता विचार करतोय की दक्षिण अमेरिका खंडामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे. आपली जनगणना 2011ला सुरू होते, म्हणजे त्या दशकाच्या सुरुवातीला, तर या दशकाच्या शेवटीला यांची जनगणना केली जाते. 2010 नुसार जनगणना त्यांची आहे ती 19 कोटी लोकसंख्या आहे. आणि आपल्या लोकसंख्येचा विचार केला तर 121 कोटी लोकसंख्या आपल्या लोकसंख्येचा विचार केला तर 121 कोटी लोकसंख्या आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण 103 कोटीनं त्यांच्यापेक्षा जास्त आहोत, 103 कोटीनं त्यांच्यापेक्षा जास्त आहोत. आता हा झाला. त्याच्यानंतर लोकसंख्येच्या दृष्टीनं आपण जगामध्ये आपला दुसरा क्रमांक आहे, तर ब्राझीलचा जगामध्ये 5वा क्रमांक लागतो. ब्राझीलचा जगामध्ये 5वा क्रमांक लागतो. मग ब्राझीलचा जगामध्ये 5वा क्रमांक लागतो, तर मग वरचे 4 देश कोणते आहेत याचा आपल्याला विचार करावा लागेल. मग पहिला आपण पाहिला होता चीन आहे, दुसरा आपला भारत आहे, तिसरा संयुक्त संस्थान USA म्हणजे अमेरिका आहे, चौथा इंडोनेशिया आहे आणि 5वा ब्राझील आहे. म्हणजे ब्राझील, इंडोनेशिया, अमेरिका, त्याच्यानंतर अमेरिका, भारत आणि चीन असे एकूण 5 देश इस क्रमाने मी तुम्हाला सांगितले की पहिला चीन, दुसरा भारत, त्याच्यानंतर तिसरा अमेरिका, चौथा इंडोनेशिया आणि 5वा ब्राझील असा जगामध्ये या लोकसंख्येमध्ये हा 5व्या क्रमांकाचा देश आहे. पुन्हा एकदा सूचना समजून घ्या, दक्षिण अमेरिका खंडामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे, पण जगाच्या दृष्टीने विचार केला तर जगाच्या दृष्टीनं 5व्या क्रमांकावरती असणारा देश आहे. आणि आपल्यापेक्षा अत्यंत कमी लोकसंख्या आहे तरी 5व्या क्रमांकावरती आहे, मात्र क्षेत्रफळाने सुद्धा फार मोठा विस्तार असल्या आपल्याला दिसून येतो. 19 कोटी लोकसंख्या या ब्राझीलच्या या देशाची आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा हा देश जगात 5व्या क्रमांकावरती आहे. आणि पृथ्वीच्या भूभागापैकी 5.6% भाग ब्राझीलने व्यापला आहे. पृथ्वीच्या भूभागापैकी 5.6%. आपल्याला फक्त 2.41 भूभाग मिळालाय. भूभाग मिळालाय आणि ब्राझीलला भूभाग मिळालाय. पृथ्वीच्या भूभागापैकी 5.6% ब्राझीलने व्यापलाय. आणि जगाची लोकसंख्या मात्र 2.78 आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 2.78 लोकसंख्या ब्राझीलला लाभले. उलट आपली स्थिती आहे पहा, आपल्याकडं 2.41% क्षेत्रफळ आपल्या भारताच्या वाट्याला आलं आणि जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या ही आपल्या भारताची आहे. उलट स्थिती या ठिकाणी की पृथ्वीच्या भूभागापैकी 5.6% इतका भाग ब्राझीलला व्यापलेला आहे आणि जगाच्या लोकसंख्येच्या 2.78% इतकी लोकसंख्या या ब्राझीलच्या असलेली दिसून येते. त्यामुळे या देशाची लोकसंख्येची सरासरी जी घनता आहे ती फक्त 23 प्रति चौरस किलोमीटर आहे. म्हणजे लोकसंख्ये घनता कशी काढली सरासरी घनता, तर एकूण देशाची असणारी लोकसंख्या भागिले तिथलं असणारं क्षेत्रफळ, त्यानुसार आपल्याला लोकसंख्येची घनता मिळते. आता प्रति चौरस किलोमीटरला इथं 23 व्यक्ती आहेत, तर आपल्याकडं 382 व्यक्ती आहेत. आपल्याकडं प्रति चौरस किलोमीटरला 382 आहेत. म्हणजे हाही फरक तुम्ही लक्षात घ्या की जगाच्या पाठीवरती हा 5व्या क्रमांकाचा लोकसंख्येचा देश आहे. भूभाग 5.6% मिळालेला आहे आणि लोकसंख्या फक्त 2.78% आहे. त्याच्या उलट आपली परिस्थिती आहे, भूभाग आपल्याला 2.41% आहे आणि लोकसंख्या मात्र 17.5% आहे. लोकसंख्येची घनता ब्राझीलमध्ये 23 इतकी आहे, तर आपल्याकडं 382 इतकी आहे. आता ब्राझीलमध्ये लोकसंख्या समान आहे आणि बहुतांशी लोकसंख्या पूर्व किनारपट्टीच्या 300 किलोमीटर मध्ये आढळते. 300 किलोमीटर मध्येच आढळते रुंदीच्या पट्ट्यामध्ये. 300 किलोमीटरचा हा जो पूर्वेकडचा जो किनारपट्टीचा भाग आहे, म्हणजे उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर. आणि त्याच्याच बरोबर आपण पाहिलेलं होतं किंवा उत्तरेकडची उच्चभूमी आणि दक्षिणेकडची उच्चभूमी आणि अजस्र कडा आणि किनारपट्टी असे एक भाग याचे भाग पडतात. ब्राझीलचे स्वाभाविक विभाग पडलेले आहेत किंवा प्राकृतिक विभाग पडले दिसून येतात. या ब्राझीलच्या किनारपट्टीजवळ जो सकलचा भाग आहे आणि ह्या जो आग्नेय किनारपट्टीचा जो भाग आहे, या आग्नेय किनारपट्टीचा भाग हा मानवी जीवनाला अनुकूल असल्यामुळे आणि ही पूर्व किनारपट्टी मानवी जीवनाला अनुकूल असल्यामुळेच या बाजूला लोकसंख्या ही जास्त मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते. त्याचबरोबर सुपीक जमीन, संसाधनाची उपलब्धता आणि कृषी आणि इतर उद्योगांचा भरभराट झाल्यामुळे या ठिकाणी आग्नेय ब्राझीलमध्ये
पूर्व ब्राझीलमध्ये या किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये ही सर्वात मोठी जास्त लोकसंख्या संघटित किंवा सर्वात मोठी दाट लोकसंख्या असलेली आपल्याला दिसून येते. याच्या उलट तुमच्या लक्षात येईल की अमेझॉन नदीचं खोरं प्रचंड मोठ्या पर्जन्य, विषम हवामान आणि त्याचबरोबर या पश्चिमेकडच्या बाजूला अँडीज पर्वताच्या रंगाने पश्चिमेच्या बाजूला दलदलीचा भाग आणि अत्यंत विषम असं वातावरण आणि प्रचंड मोठी दलदल, यामुळे या उत्तर ब्राझीलमध्ये आणि पश्चिम ब्राझीलमध्ये लोकसंख्या अत्यंत विरळ असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे म्हणजे तिथं पर्जन्यमान जास्त आहे, दुर्गमता जास्त आहे, दाट वन आहे, त्यामुळे मानवी वस्ती होण्यास तिथं मर्यादा पडत असलेली आपल्याला दिसून येतात. मानवी वस्ती निर्माण होण्यास तिथं मर्यादा पडत असलेली आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर ब्राझीलचा मध्य भाग आणि पश्चिम भाग, ब्राझीलचा मध्य भाग आणि पश्चिम भाग हा कमी लोकसंख्येचा आहे. ब्राझीलचा मध्य भाग मी आता सांगितलं, हा ब्राझीलचा मध्य भाग, पूर्वेकडचा भाग आणि पश्चिमेकडचा भाग हा अत्यंत कमी लोकसंख्या असलेला देश आपल्याला दिसून येतो. तर ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता ही मध्यम स्वरूप, ही ब्राझीलची ही उच्चभूमी आहे, ही दक्षिणेकडची बाजू उच्चभूमी आहे, इथं मध्यम स्वरूपाची लोकसंख्या असलेली आपल्याला दिसून येते. आणि पुढे आपल्याला जायचे आहे की जरा डोके चालवा, हा जो भाग आहे जरा डोके चालवा, जरा अजून मोठा करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण हा भाग आहे, हा भाग वार्षिक परीक्षेसाठी वगळलेला आहे. म्हणजे याच्या जरा डोके चालवा यामध्ये 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही. पान नंबर 39 जरा डोके चालवा, एक व्यक्ती बरोबर 80 व्यक्ती. पण अंतर्गत मूल्यमापनामध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून जाता जाता थोडी माहिती समजून घेऊया. पण बोर्डाच्या परीक्षेमध्ये याच्यामध्ये प्रश्न विचारला जाणार नाही. तर एका व्यक्तीबरोबर 80 व्यक्ती आहेत, या बाजूच्या व्यक्तींची संख्या तुमच्या लक्षात येईल आणि या बाजूच्या व्यक्तींची संख्या लक्षात येईल की अ मध्ये कमी लोकसंख्येचे लोक दिसतात आणि ब मध्ये आ मध्ये जास्त लोकसंख्या दिसते. म्हणजे अ मध्ये प्रति चौरस किलोमीटरची लोकसंख्या अत्यंत कमी आहे, तर आ मध्ये जास्त आहे. तुम्ही ही लोकसंख्या मोजा, किती लोक आहेत ती मोजा आणि मग तुमच्या लक्षात त्याला गुणिले 80 करा. त्यावरनं तुम्हाला इथं दर चौरस किलोमीटरची असणारी लोकसंख्येची घनता कळेल, अ मध्ये लोकसंख्येची घनता कळेल. आणि त्याच पद्धतीनं आ मध्ये लोक मोजा, त्याला गुणिले 80 करा, त्या चौरस किलोमीटरची लोकसंख्या घनता किती आहे हे समजून येऊ शकेल. पण नुसत्या न मोजता तुमच्या लक्षात येते की अ मध्ये लोकसंख्येची घनता वेगळी आहे, तर आ मध्ये लोकसंख्येची घनता जास्त असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जर पुढच्या भागाकडे जाऊया, आता लोकसंख्येची रचना, की लोकसंख्येची रचना कशानुसार अभ्यासायची असते. लोकसंख्येचे लिंग गुणोत्तरानुसार प्रमाण कसं आहे. जसं आपण लोकसंख्येची घनता पाहिली तसं लिंग गुणोत्तर कसं, त्या देशाचं लिंग गुणोत्तर कसं आहे, वयोमान कसं आहे, यानुसार सुद्धा लोकसंख्येची गुणवत्ता अवलंबून असलेली दिसून येते. हे दोन असणाऱ्या जे आपल्याला आलेख दिलेत त्यामध्ये लोकसंख्येची रचना लिंग गुणोत्तरापासून दाखवली. पहिला जो आलेख आहे तो ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचं प्रमाण दाखवतोय. यामध्ये लिंग गुणोत्तर या अक्षावरती आपल्याला लिंग किती आहे लोकसंख्या 900 920 यानुसार दाखवले. इकडं या दर हजारी लिंग गुणोत्तरामध्ये कसं सांगितलं जातं की दर हजारी पुरुषांच्या पाठीमागं स्त्रियांची संख्या किती आहे, दर हजारी पुरुषांच्या पाठीमागं स्त्रियांची संख्या किती आहे त्याच्यावरती हे लिंग गुणोत्तर अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येतं. दर हजारी पुरुषांच्या पाठीमागं स्त्रियांची संख्या याच्यावरून लिंग गुणोत्तर काढलं जातं. आता हा जरी माझ्याकडनं हा पिवळा भाग केला असला तरी हा भाग परीक्षेला वगळलेला नाही हे लक्षात घ्या. की त्याला कुठला भाग वगळलेला आहे तर वरील आलेखावरून असे लक्षात येते की ब्राझीलमधील स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा नेहमीच जास्त राहिले आहे. भारतात मात्र हे प्रमाण नेहमीच कमी राहिलेले आहे. हे मात्र या 10वीच्या बोर्ड परीक्षेतून वगळलेला भाग आहे. त्याचबरोबर पहा बरे जमते का एखाद्या प्रदेशात लिंग गुणोत्तर कमी असले त्याची कारणे काय आणि भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांच्या पेक्षा जास्त आहे अशीच परिस्थिती भारतातील सर्व राज्यांमध्ये आहे का ते शोधा. हा भाग वार्षिक परीक्षेसाठी वगळलेला आहे, सोय माध्यमासाठी ठेवलेला आहे. पुन्हा एकदा या आलेखाकडे जातो. या बाजूला पुरुषांची संख्या दाखवलेली आहे, या बाजूला पुरुषांची संख्या दाखवलेली आहे, या बाजूला तुम्हाला या अक्षावरती साल दाखवले. तसंच खालच्या ह्याच्यामध्ये त्याच पद्धतीने आहे भारताचं लिंग गुणोत्तर दाखवले दिसून येतं. आता या चौकटीमध्ये मुलं काय म्हणतात पहा
हे आलेख काय दर्शवतात? प्रश्न विचारला या विद्यार्थ्यानं की हे आलेख काय दर्शवतात? तर हे आलेख लिंग गुणोत्तर दर्शवतात. हे आलेख काय दर्शवतात? लोकसंख्येच्या रचनेमध्ये लिंग गुणोत्तर हे आलेख दर्शवतात. आता हे आलेख ब्राझील आणि भारत यांचे लिंग गुणोत्तर दर्शवतात. ही मुलगी पण उत्तर देते लगेच की हा ब्राझील आणि भारताचं लिंग गुणोत्तर, म्हणजे एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला, खालच्या विद्यार्थ्याने उत्तर दिलेलं आहे की हा आलेख काय दर्शवतो? तर ब्राझील आणि भारत यांचं लिंग गुणोत्तर दर्शवतो. लिंग गुणोत्तर म्हणजे काय हा प्रश्न विचारतोय, तर हा विद्यार्थी त्याला लगेच उत्तर देते की लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या. एखाद्या प्रदेशामध्ये दर 1000 पुरुषांच्या तुलनेत किती स्त्रियांची संख्या आहे त्याच्यावरनं लिंग गुणोत्तर काढलं जातं. म्हणजे सूत्राच्या दृष्टीने मी समजावून सांगतो की स्त्रियांची संख्या भागिले पुरुषांची संख्या कंसपूर्ण गुणिले 1000 हे काढलं तर आपल्याला दर 1000 पुरुषांच्या पाठीमागे असणारी लिंग गुणोत्तराची संख्या निघते. तुम्हाला सूत्राची आवश्यकता नाहीये. प्रश्न विचारलाय लिंग गुणोत्तर म्हणजे काय? लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या किती, म्हणजे दर 1000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांची संख्या किती आहे त्याच्यावरनं लिंग गुणोत्तर काढलं जातं. आता जराशी हा आलेख समजून घेऊया, मग तुमच्या लक्षात येईल की हा आलेख कसा आहे की इकडं पुरुषांची संख्या आपल्याला इकडे दाखवली आणि या आलेखाच्या सहाय्याने त्या वर्षामध्ये स्त्रियांची संख्या काय होती दाखवली आणि इथं साल दाखवलेला आहे. इथं साल दाखवलेला आहे. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की 1971 पासून ते 1991 पर्यंत जर विचार केला तर लिंग गुणोत्तर हे ब्राझीलमध्ये एक सारखं असलेलं दिसून येतं. किमोना स्त्रियांचं प्रमाण हे जास्त, दर 1000 पुरुषांच्या पाठीवर स्त्रियांचं प्रमाण जास्त असलेलं दिसून येतं. हा जो रेषा आलेख दाखवलेला आहे त्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण दाखवले. म्हणजे इथं जर विचार केला 2001चा विचार केला तर साधारणपणे 1020 म्हणजे 1015च्या आसपास जर विचार केला तर इथं आपल्याला त्याच्यावरती आलेख गेला दिसून येतो. 2011चा जर विचार केला तर 2011 मध्ये पुरुषांची संख्येचा जर विचार केला तर आपल्याला 1300 इतके दिसून येतात. पण इकडं मात्र स्त्रियांच्या संख्येचा जर विचार केला तर मात्र हे 1080 कडे जाताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे ब्राझीलमध्ये कोणत्याही कालखंडाचा विचार केला 71 पासून 2011 पर्यंतचा कोणत्याही कालखंडाचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलमध्ये स्त्रियांचं प्रमाण हे दर 1000 पुरुषांच्या मागे जास्त असलेलं दिसून येतं. म्हणजे लिंग गुणोत्तरामध्ये दर 1000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांची संख्या ही जास्त असलेली दिसून येते. आता त्याच्याबरोबर आपला आलेख पाहूया. त्याच्याबरोबर उलटा आलेख आपल्याला दिसून येतो की दर 1000 पुरुषांच्या पाठीमागे आपल्याकडे लिंग गुणोत्तरामध्ये कसं आहे पहा की इथं 940 पुरुषांची संख्या होती तर इथं 2071 मध्ये अत्यंत खाली आलेले, 181 मध्ये पण खाली आले, 91 मध्ये पण खाली आले आणि 2001 मध्ये पण खाली आलेले. म्हणजे दर 1000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांचं प्रमाण हे भारतात अत्यंत कमी होत जातं दिसतं. 2011ला थोडस वरती आले आपला आलेख आलाय. पण कोणत्याही कालखंडामध्ये जर विचार केला 1961 पासून 1911 पर्यंत विचार केला तर भारतामध्ये कोणत्याही वर्षांमध्ये लोकसंख्येमध्ये दर 1000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांची संख्या ही कमी असलेली आपल्याला दिसून येते. आता खाली जाऊया आपण की दोन्ही देशांच्या संदर्भात लोकसंख्येची घनता खालील वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवतात. इथं आहे गेल्या अनेक दशकांमध्ये ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तरामध्ये 1000 पेक्षा जास्त आहे. म्हणजे ब्राझीलमध्ये 1000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांची संख्या 1000 पेक्षा जास्त असली आपल्याला दिसून येते. ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचा विचार करता या देशातील स्त्रियांची संख्या 2001 पासून पुरुषांच्या संख्येमध्ये 2001 पासूनचा विचार केला इथं 2001 पासून पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांच्या संख्येच्या वाढीचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचा विचार केला तर स्त्रियांची संख्या 2001 पासून पुरुषांच्या संख्येपेक्षा लक्षणीय वाढली दिसून येते.
मात्र भारतामध्ये पुरुषांची संख्या स्त्रियांच्या पेक्षा जास्त आहे. भारतामध्ये पुरुषांची संख्येचा जर विचार केला तर भारतामध्ये नेहमीच प्रत्येक कालखंडामध्ये जास्त झाले दिसून येते आणि 2011 नंतर थोडीशी स्त्रियांची संख्या वाढायला सुरुवात झाली आपल्याला दिसून येते. 2011 नंतर मात्र थोडीशी स्त्रियांची संख्या वाढण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते. भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांच्या पेक्षा जास्त आहे. भारतात कित्येक दशके लिंग गुणोत्तर चढ उतार झालेला पाहायला मिळतो. 91 नंतर मात्र थोडीफार यामध्ये लिंग गुणोत्तरामध्ये वाढ झालेली आहे. 91 नंतर मात्र थोडा आलेख आपला हा रेषा वरती जातो. स्त्रियांचा थोडा वर जाताना दिसून येतो. मात्र गेल्या कित्येक दशकांमध्ये लिंग गुणोत्तर हे आपल्या भारतामध्ये अत्यंत स्त्रियांचं प्रमाण कमी असलेलं दिसून येतं. हे या आलेखावरून लक्षात येतं. पहा बरं जमते का. आता इथे हे नेहमी लक्षात ठेवा, मुलगी वाचवा मुलगी शिकवा या विचाराची आपल्या देशाला नितांत आवश्यकता आहे. ब्राझीलमध्ये आपण असं पाहतोय की स्त्रियांचं प्रमाण हे 1000 पुरुषांच्या पेक्षा नेहमीच जास्त आहे. 2001 नंतर तर निश्चितच जास्त आहे आणि 2011 मध्ये तर ते खूपच वरती आलेख आपल्याला दिसून येतो. आपल्याकडे किंचित 2011 वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा. जपान, ब्राझील हे देश सुधारणेच्या का पुढे आहेत तर या ठिकाणी मुलींना दिला जाणारा दर्जा अत्यंत चांगल्या रीतीचा असल्या आपल्याला दिसून येतो आणि म्हणून मुलगी वाचवा मुलगी शिकवा या विचाराची आपल्याकडे गरज असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतरचा हा आलेख फार वेगळा दिसून येतो. आता लोकसंख्येच्या रचनेमध्ये आपण पाहिला तो म्हणजे लिंग गुणोत्तराचा. हा इथे एक मनोरा दिलाय, आलेखाच्या दिशेने मिळवून जर दिलाय त्याच्यामध्ये वय आणि लिंग हा आलेख अशा पद्धतीनं फार कमी पाहायला मिळतो आणि हा थोडासा समजून घेऊया मग आपण याच्याकडं पाहूया. प्रश्न काय विचारले ते समजून घेऊया आणि मग पुढे जाऊया. हे आलेख जरा वेगळे वाटतात. हो, हे लोकसंख्येचे वय लिंग दाखवणारे आलेख आहेत. याला लोकसंख्येचा मनोरा असंही म्हणतात. याचा उपयोग काय, एखाद्या देशातील वय लिंग या संदर्भानं लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी या आलेखाचा उपयोग होतो. म्हणजे आपल्या देशातील विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांची संख्यांची टक्केवारी आपण ओळखू शकतो का. तर पुढचा विद्यार्थी म्हणतो होय. त्यामुळे आपल्याला देशात मुले, तरुण, वृद्ध लोक किती आहेत हे देखील कळत असलेले आपल्याला दिसून येते. वरील आलेखातून हे लक्षात येते की दोन्ही देशांमध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे, परंतु भारतामध्ये ब्राझीलपेक्षा मुलांची टक्केवारी जास्त आहे. ब्राझीलमध्ये 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची टक्केवारी जास्त असले आपल्याला दिसून येते. आणि त्याचबरोबर हा जो पिवळ्या याच्यामध्ये दिलेला भाग आहे तो भाग मात्र वार्षिक परीक्षेतून वगळलेला आहे. वरील दोन्ही आलेखाचा उपयोग करून विविध वयोगटातील स्त्री पुरुषांच्या संख्येतील फरक आहे का ते शोधा आणि कोणत्या वयोगटात हा फरक प्रामुख्याने आढळतो हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेतून कमी केलेला दिसून येतो. आता पुन्हा या आलेखाकडे जाऊया की हा आलेख वेगळा आहे का, तर निश्चितपणे वेगळा आहे. याला आलेखाला मनोराचा असं म्हणतो. यामध्ये काय काय दाखवलेलं आहे तर यामध्ये वय आणि लोकसंख्या याचा विचार केला आपल्याला दिसून येतो. पुन्हा एकदा समजून घेऊया, थोडस झूम करूया म्हणजे लक्षात येईल. पहा, या उभ्या अक्षावरती दाखवलेला वयोगट आहे. उभ्या अक्षावरती दाखवलेला हा वयोगट आहे 0 ते 4. इथं 100च्या वरती. इथं या बाजूला इथं मध्ये 0 घेतलाय. इकडे उजव्या बाजूला इकडे स्त्रिया दाखवल्या आहेत. उजव्या बाजूला इकडे स्त्रिया दाखवलेल्या आहेत या रंगानं. तर या निळ्या रंगांमध्ये दाखवलेलं पुरुष, या बाजूला पुरुष दाखवलेत. इथं 0 घेतलाय. 0, 2.2, 0, 4.0, 6.0 आणि इकडं 0, 2.0, 4.0, 6.0 आणि या बाजूला हा वयोगट घेतलाय 0 ते 4, 5 ते 9, 10 ते 14 आणि वरती 100+. आता यामध्ये ब्राझीलच्या 2016चा हा आलेख आहे. ब्राझीलच्या 2016चा हा आलेख आहे. याला लोकसंख्येचा मनोरा आहे असं म्हणतात. याला लोकसंख्येचा मनोऱ्यासारखा बरोबर चढत गेलेला भाग आहे म्हणून याला लोकसंख्येचा मनोरा असं म्हणतात. आता याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे म्हणजे स्त्रियांची संख्या दाखवली, स्त्री पुरुषचं प्रमाण कसं आहे ते पण दाखवले आणि त्यानुसार वयोगट किती आहे ते पण दाखवले. म्हणजे इथं जर असा जर विचार केला
म्हणजे 30 ते 34 वयोगटाचा जर विचार केला तर 30 ते 34 वयोगटांमध्ये जर इथं विचार केला तर इथं 4, तर इकडं सुद्धा 4, म्हणजे जवळजवळ समान 30 ते 34 इतकी समान लोकसंख्या असलेली आपल्याला दिसून येते. पण त्याच्या वर जसं जसं आपण जातोय तसं कमी 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 लोकसंख्या होत जाते. म्हणजे 30 ते 34च्या वरचा जो वयोगट आहे तो थोडा कमी कमी होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यापेक्षा स्त्रियांची संख्या ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. 30 ते 34च्या वयोगटाच्या पुढे गेलं तर स्त्रियांची संख्या ही जास्त आपल्याला दिसून येते. म्हणजे वृद्ध असणाऱ्या स्त्रियांची संख्या आपल्याला 85 ते 89 मध्ये विचार केला तर पुरुषांची संख्या अत्यंत कमी आहे, मात्र स्त्रियांची संख्या जास्त आहे. 75 ते 49 विचार केला तर तिथं सुद्धा पुरुषांची संख्या कमी आहे, स्त्रियांची संख्या जास्त आहे. म्हणजे या स्त्रियांचा जर आलेखाचा विचार केला तर स्त्रियांची संख्या या कोणत्याही वयोगटांमध्ये जास्त असलेली आपल्याला दिसून येते. आणि जर जसं वरती जाऊ म्हणजे 40च्या नंतरचा जर वयोगट लक्षात घेतला तर 80 ते 84 पर्यंतच्या वयोगटामध्ये स्त्रियांची संख्या ब्राझीलमध्ये जास्त असलेली आपल्याला दिसून येते. आता भारताच्या दृष्टीने आपण विचार करूया. भारताच्या दृष्टीने विचार करूया. आता मुलांच्या दृष्टीने विचार केला तर मुलांच्या दृष्टीने विचार केला तर इथं 0 ते 4 वयोगटाचा जर विचार केला तर 4 पेक्षा कमी असणारी लोकसंख्या आपल्याला दिसून येते. 4 पेक्षा कमी लोकसंख्या असलेली आपल्याला दिसून येते. आणि इथं सुद्धा मुलींच्या दृष्टीने सुद्धा संख्या इथं कमी असलेली दिसून येते. आता भारताचा विचार करूया. भारताचा जर विचार केला तर इथं भारताच्या याची तुलना जर केली, या लहान मुलांच्या दृष्टीने तुलना केली आणि भारताची तुलना केली तर इथं दोन्ही ठिकाणी लहान मुलांची संख्या आपल्याकडे जास्त असली आपल्याला दिसून येते. इथं 10 ते 14 वयोगटाचा विचार केला आणि इथे 10 ते 14 वयोगटाचा विचार केला तर ही संख्या आपल्याकडं दोन्हीकडे जास्त असलेली आपल्याला दिसून येते, दोन्हीकडे जास्त असलेली दिसून येते. त्याच्यानंतर जो करता वयोगट आहे म्हणजे 15 पासून ते 58 पर्यंतचा जो वयोगट आहे, 15 पासून ते 58 पर्यंतचा जो वयोगट आहे तो आपल्याकडं पुरुषांची संख्या जास्त आहे तर स्त्रियांची संख्या कमी असं होत असताना आपल्याला दिसून येते. स्त्रियांची संख्या पुरुषांची संख्या जास्त तर स्त्रियांची संख्या कमी होताना आपल्याला दिसून येते. पण या वयोगटामध्ये इथं कर्ती वयोगटाचा जर विचार केला तर यांच्याकडनं ही वयोगट संख्या म्हणजे तरुणांची वयोगट संख्या ब्राझीलमध्ये कमी आहे, तर भारतामध्ये या वयोगटाची संख्या म्हणजे 14 पासून ते 58 पर्यंतचा जो वयोगट आहे हा जास्त असले आपल्याला दिसून येतो. म्हणून खालच्या प्रश्नाचा विचार आपण करूया की लोकसंख्येच्या वयरचनेचा विचार करता ब्राझीलची लोकसंख्या हळूहळू वधतकडे झुकत असून भारतातील परिस्थिती मात्र वेगळी आहे. भारतात तरुण वयोगट जास्त आहे, म्हणजेच भारताकडे क्रियाशील मनुष्यबळ जास्त आहे. आणि क्रियाशील मनुष्यबळ जास्त असल्यामुळेच भारत हा 21वे शतक हे भारताचा आहे असं म्हटलं जात असले आपल्याला दिसून येतं. पुन्हा एकदा या मुलांनी आणि विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नाने उत्तराच्या दिशेने आपण जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे आलेख जरा वेगळे वाटतात का? तर हा विद्यार्थी उत्तर देतो होय, लोकसंख्येचं वय लिंग दाखवणारे आलेख आहेत, याला लोकसंख्येचा मनोराशी म्हणतात. याचा उपयोग काय होतो तर एखाद्या प्रदेशातील वय या लिंग या संदर्भाने लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी या आलेखाचा उपयोग होतो. म्हणजेच आपण देशातील विविध वयोगटातील महिला पुरुषांची संख्या किंवा टक्केवारी ओळखू शकतो का? हो, त्यामुळे आपल्याला देशात मुले किती आहेत, तरुण किती आहेत, वृद्ध किती आहेत हे कळतं. आणि या कळण्यामुळं ज्या देशामध्ये तरुणांची लोकसंख्या जास्त आहे त्या देशाचा विकास होण्यास मदत होते. भारतामध्ये ब्राझीलपेक्षा मुलांची टक्केवारी जास्त आहे. ब्राझीलमध्ये 80 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या वृद्धांची लोकांची टक्केवारी भारतापेक्षा जास्त असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर लोकसंख्या वाढीचा दर हा एक आलेख दिलेला आहे. लोकसंख्या वाढीचा दर हा एक आलेख आपल्याला इथे दिलेला आहे की हा प्रश्न काय विचारतोय की हे आलेख काय दर्शवतात? हे आलेख ब्राझील आणि भारतमध्ये लोकसंख्या वाढीचं प्रमाण दर्शवतात असले दिसून येतं. असे अरे पण आपण ह्या आलेखात तर रेषा खाली जाताना दिसत आहेत, मग हे कसे? तर काय म्हणतात, बरोबर ही रेषा जरी खाली जात असली तरी त्याचा अर्थ लोकसंख्या कमी होत असा नाही, तर तो फक्त वाढीचं प्रमाण आधीच्या दशकापेक्षा कमी झालेलं आपल्याला दाखवून येतं. म्हणजे आधीच्या दशकामध्ये म्हणजे 2071 मध्ये लोकसंख्या वाढीचा वेग जास्त होता तर 81 मध्ये कमी 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 होत गेला, 2011 मध्ये तो कमी होत आला. म्हणजे लोकसंख्या कमी होत आहे
फक्त याचा असा त्याचा अर्थ नाही, तर त्याचा वाढीचा जो दर आहे तो वाढीचा दर मात्र कमी झाला आपल्याला दिसून येतो. याचा अर्थ असा की ब्राझीलची लोकसंख्या कमी होत आहे? नाही, याचा अर्थ लोकसंख्येची वाढ कमी आहे. या वक्राचा कल्प आता नजीकच्या काळात ब्राझीलच्या लोकसंख्येची वाढ कमी गतीने होईल असे म्हणता येईल. पुन्हा एकदा समजून घेऊया की हा लोकसंख्या वाढीचा दर कसा कसा आहे. तर या 1960 मध्ये लोकसंख्या वाढीचा दर इथं 3 दाखवलेला आहे. तो हा दर 2001 मध्ये इथपर्यंत खाली आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कमी झालेली लोकसंख्या नाही, लोकसंख्या वाढीचा जो दर आहे म्हणजे हा आलेख खाली जाताना दिसतो. याचा अर्थ काय म्हणतात ते की लोकसंख्या कमी होत आहे. तो फक्त वाढीचं प्रमाण कमी होत आहे असा नाही, तो फक्त वाढीचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला दिसून येतो. म्हणजे पूर्वीच्या लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा आत्ताच्या लोकसंख्या वाढीचा दर कमी झालेला दिसून येतो. याचा अर्थ लोकसंख्या कमी झालेली असा नाही, लोकसंख्या वाढतेच, फक्त लोकसंख्या वाढीचा दर कमी झालेला आपल्याला दिसून येतो. आता म्हणजे 1960 मध्ये हा 3 होता, तर आता इथं फक्त 0.5च्या पण खाली हा दर आले 2001 मध्ये आले दिसून येतो. आता भारताचा जर विचार केला तर भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर फार मोठा कमी झाला दिसून येत नाही. म्हणजे लोकसंख्या वाढीच्या दराचा जर विचार केला तर आधीच्या दशकांच्या पेक्षा फार कमी झालेला आपल्याला दिसून येत नाही. ब्राझीलमध्ये मात्र हा कमी झाला दिसून येतो. इकडे मात्र 1961 मध्ये 2 असलेला असा तर आपला आलेख आहे, 71 मध्ये वाढलेला दिसून येतो. त्याच्यानंतर हळूहळू आपला हा आलेख किंवा हा रेषालेख असा खाली आता दिसतो. याचा अर्थ लोकसंख्या कमी होते असा नाही, फक्त आधीच्या दशकांपेक्षा म्हणजे 1961 ते 71च्या दशकापेक्षा 1971-81 मध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे. 91 ते 2000 मध्ये त्याच्यापेक्षाही कमी आहे आणि 2001 ते 11 मध्ये त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की लोकसंख्या कमी होते असं नाही, तर लोकसंख्या अलीकडच्या पहिल्या दशकापेक्षा हळूहळू कमी होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे आता परत आपण एकदा जाऊया की लोकसंख्या वाढीचं प्रमाण ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि भारतात अजूनही तशी स्थिती नाही. म्हणजे ब्राझीलमध्ये लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो अत्यंत खाली खाली आलेला दिसून येतो. मात्र भारतामध्ये अजूनही तसाच लोकसंख्या वाढीचा दर एवढ्या पटीत कमी झालेला आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे 2001 ते 2011 या दशकामध्ये भारताची लोकसंख्या 18.2 कोटीने वाढलेली आपल्याला दिसून येते. भारतातील लोकसंख्या वाढीचा दर 1971 पर्यंत सर्वात जास्त होता. 1971 पर्यंत सर्वात जास्त होता. त्यानंतर मात्र तो खाली खाली आलेला आपल्याला दिसून येतो आहे. वर्तमान काळात लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे, परंतु लोकसंख्या वाढतच आहे. लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे कारण वाढलेली लोकसंख्या जास्त आहे आणि त्यामुळे जन्मदर आणि मृत्यूदराचा विचार केला तर लोकसंख्या या दोन्हीचा फरक असल्यामुळे लोकसंख्या वाढ ही जास्तच असल्या आपल्याला दिसून येते. ब्राझीलच्या आरोग्याचं निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की लोकसंख्या वाढीचा दर कमी होत असून पुढच्या 2 दशकात ब्राझीलची लोकसंख्या वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. पुढच्या 2 दशकांमध्ये म्हणजे अत्यंत लोकसंख्या वाढीचा वेग कमी आहे. त्यामुळे पुढच्या 2001 नंतरचे जे 2020 पर्यंत लोकसंख्या वाढीचा वेग हा अत्यंत कमी असलेला आपल्याला दिसून येऊ शकेल. आता त्याच्यानंतर लोकसंख्येचा आयुर्मानाचा हा नकाशा आलेख दिलाय रेषालेखाच्या माध्यमातून की याचा प्रश्न पाहूया. अगोदर या बाजूला सरासरी आयुर्मान आणि या बाजूला वर्ष दाखवलेलं आहे. उभ्या स्तंभावरती इथं पहिला आयुर्मान ब्राझील मधलं दाखवलंय आणि दुसरं भारतातलं आयुर्मान दाखवलंय. हे आलेख ब्राझील आणि भारत या व्यक्तींचं सरासरी आयुर्मान दर्शवतात नाही का? तरी विद्यार्थी उत्तर देते होय. पण सरासरी आयुर्मान म्हणजे काय? सरासरी आयुर्मान म्हणजे काय याचा अर्थ असा की एखाद्या प्रदेशात जन्मलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते यावरून त्या देशाचं सरासरी आयुर्मान आहे. याचा अर्थ असा की आपण भारतीय सरासरी 68 वर्ष जगतो आणि ब्राझीलचे लोक 75 वर्ष जगतात. म्हणजे वरचा सुद्धा आपल्याला जो आलेख आहे तो लक्षात येईल. वरचा जो हा आलेख आहे तो पण लक्षात येईल घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं सुद्धा इथं वयोगट दिलेला आहे आणि इथं आपला वयोगट इथं संपतोय. इथं मात्र 80च्या वरती सरकलेली संख्या आणि वृद्धांची संख्या जास्त आहे. या आलेखांवरनं सुद्धा आपल्याला म्हणजे या मनोराच्या आलेखामध्ये सुद्धा आपण त्याचा विचार केला होता. तसा या रेषा आलेखामध्ये सुद्धा आयुर्मानाचं जर प्रमाण लक्षात घेतलं तर
इथं सरासरी आयुर्मान इथं 54 वर्ष होतं. म्हणजे 1960 मध्ये ब्राझील मधलं सरासरी आयुर्मान 54 वर्ष होतं. 70 मध्ये ते 59 होतं. 80 मध्ये 62 वर्ष होतं. 90 मध्ये 65 वर्ष होतं. 2000 मध्ये 70 वर्ष होतं. 2010 मध्ये 73 वर्ष होतं. तर 2016 मध्ये हे 75 वर्ष इतकं होतं. आता याच्यावर भारताचा विचार करूया की भारतामध्ये जर विचार केला तर 1960 मध्ये आपल्याकडे 41 सरासरी आयुर्मान होतं. 70 मध्ये ते फक्त 48 होतं आणि ब्राझीलमध्ये ते 59 आहे. ब्राझीलमध्ये ते 59 आहे. इथं 1980 मध्ये आपल्याकडे 54 आहे तर त्यांच्याकडे 62 आहे. त्यांच्याकडे 1990 मध्ये 65 आहे तर आपल्याकडे 58 आहे. 2000 साली आपल्याकडं 63 आहे तर त्यांच्याकडे 70 आहे. 2010 मध्ये त्यांच्याकडे 73 आहे तर आपल्याकडे 67 आहे. 2016 मध्ये आपल्याकडे 68 आहे तर त्यांच्याकडे 75 आहे. म्हणजे सरासरी आयुर्मानाचा जर विचार केला तर वृद्धांची संख्या भारतापेक्षा ब्राझीलमध्ये जास्त असले आपल्या दिसून येते. त्यांचं सरासरी आयुर्मान जास्त असलेलं दिसून येतं. आता सरासरी आयुर्मान हे आपल्याकडं हळूहळू वाढत जाताना दिसते. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारणच आहे की आरोग्यविषयक त्या देशातील वाढलेल्या सुविधा, वैद्यकीय क्षेत्रात झालेली प्रगती आणि जीवनसत्वयुक्त मुबलक आहार मिळू लागल्यामुळे आपलं आयुर्मान हळूहळू वाढत असलेलं दिसून येतं. विकसनशील देशांमध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे परंतु सामाजिक आर्थिक विकासाबरोबर यामध्ये हळूहळू वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. आता इथं जरा डोकं चालवा. आयुर्मानातील वाढ आणि लोकसंख्येची वाढ याचा सहसंबंध कसा आहे ते सांगा. हा प्रश्न वार्षिक परीक्षेच्या दृष्टीनं रद्द केलेला आपल्याला दिसून येतो.